जय जिजाऊ बांधवांनो, लक्ष्मण हाके आंतरवाली सराठीमध्ये उपोषण करणार का हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे। आणि जर बघितलं तर लक्ष्मण हाके हे महाराष्ट्रामध्ये की इतर कुठल्याही जागेवरती उपोषण करू शकतात। मग आंतरवालीतच का घाट घातलाय उपोषण करण्याचा? आंतरवाली सराठी या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण आजचा दिवस जर बघितला तर 5वा दिवस उपोषणाचा चालू आहे। या योद्ध्याला आंतरवाली सराठीतून म्हणजे कुठेतरी या गावामध्ये दंगल पेटवण्याचं काम लक्ष्मण हाके करतायत का? कारण लक्ष्मण हाकेला येत्या म्हणजे लोकसभेचं जर मतदान बघितलं तर 5000 सुद्धा मतदान लक्ष्मण हाकेंना पडलं नाही आणि डिपॉझिट सुद्धा जप्त झालेलं आहे। आणि ते लक्ष्मण हाके काय स्टंट करतायत आंतरवालीमध्ये येऊन मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये या ठिकाणी उपोषणाला बसण्याचं घाट ते घालतायत। उपोषण हे कुठल्या जातीच्या विरोधात आहे का आंतरवालीतलं? हे मराठा समाजाचं। तर मी सांगेल हे उपोषण आहे इथल्या सरकारच्या विरोधामध्ये। कारण सरकारला आमची मागणी आम्ही मागतोय की आम्हाला ओबीसी प्रवर्गातून आमचं जे काही आरक्षण आहे ते आम्हाला द्यायचं आहे। आणि लक्ष्मण हाकेला ज्या काही मागण्या करायच्यात या मनोज जरांगे पाटलांच्या जवळ येऊन नाही करायला गरज नाहीये, ते कुठूनही मागणी करू शकतात। आणि त्यांनी त्यांच्या गावातून सुद्धा उपोषण सुरुवात केली आणि ते तिथून जरी मागणी करायला सुरुवात केली तरीही चालेल, पण त्यांना ते करायचं नाही। लक्ष्मण हाके सारखा माणूस समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम करतोय। लक्ष्मण हाके सारखा माणूस समाजामध्ये म्हणजे तेढ निर्माण करण्याचं काम करतोय। आंतरवाली सराठीमध्ये कुठेतरी दंगली पेटाव्यात आणि इथे येऊन ओबीसी समाज आणि मराठा समाज जो गुणागोविंदानं नांदतोय तो नांदू नये हाच मोठा कट सध्या ओबीसी नेत्यांकडून केला जातोय। लक्ष्मण हाके हा एकटाच व्यक्ती नाही तर अनेक ओबीसी नेते असे आहेत की या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी, कारण तुम्ही मोर्चे काढताय आणि हे आंदोलन सुरू झालं, उपोषणाला पाटील बसले की 2 दिवसामध्ये तुमचा सूर निघायला सुरुवात होतो। जोपर्यंत पाटील उपोषणाला बसलेले नाहीत तोपर्यंत तुम्ही उपोषणाला बसणार नाही। तुम्ही धनगर आरक्षणाची बाजू सुद्धा मांडून धरत नाहीत। तुम्ही तुमच्या म्हणजे जर बघितलं तुम्ही तुमच्या समाजाचं सुद्धा भलं करू शकत नाही, तर तुम्ही मराठा समाजाच्या या लढ्यामध्ये कुठेतरी विष कालवण्याचं काम करताय। मराठा समाजाला कुठेतरी बदनाम करण्याचं काम या ठिकाणी अनेक ओबीसी नेत्यांनी करायला सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये लक्ष्मण हाके सारखा माणूस जर बघितलं तर सध्या स्टंट लक्ष्मण हाकेंना कोणीच ओळखत नाही। मग मीडियावरती कसं यायचं, काहीतरी बरळायचं आणि स्टंट करायचा आणि मी मीडियावरती जास्तीत जास्त दिवसभर फोकसला राहील। लक्ष्मण हाके हे फोकसमध्ये आलेत ते म्हणजे मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलूनच ते फोकसमध्ये आलेले आहेत। कारण आजपर्यंत जर बघितलं लक्ष्मण हाकेला महाराष्ट्रात कोणीच ओळखत नव्हतं आणि जेव्हापासून हे मराठा समाजाचं आरक्षण उभं राहिलं, आरक्षणाचा लढा उभा राहिला, तेव्हापासून हा माणूस या आरक्षणाच्या लढ्यामध्ये मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये विरोधात बोलायला सुरुवात केलेली आहे। आणि आपण पाहतोय की सध्या जर बघितलं तर 5वा दिवस उपोषणाचा आहे। प्रचंड गर्दी आंतरवाली सराठीमध्ये या ठिकाणी झालेली आहे आणि आंतरवाली सराठीमध्ये येऊन जर तुम्ही उपोषण करणार असाल तर इथे कुठेतरी गदारोळ होईल आणि मराठा आणि ओबीसी वाद निर्माण होईल। हा वाद निर्माण होऊ नये यासाठी तुमच्या ज्या काही मागण्या आहेत तुम्ही त्या सरकार दरबारी मागायच्या असतील तर त्या मागा, पण या आंतरवाली सराठीमध्ये कुठेही जातीय तेढ निर्माण होऊ नये या अशा अनेक बाजू या ठिकाणी सध्या अनेक जण व्यक्त बोलताना दिसत आहेत। आणि आपण या समाजाच्या प्रतिक्रियाही या ठिकाणी घेणार की लक्ष्मण हाकेंनी आंतरवालीमध्ये येऊन उपोषण करावं का? आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, गावातली 3 माणसं कुठेतरी विरोधात गेली आणि त्यामुळे लक्ष्मण हाकेंना वाटलं की गावातून कुठेतरी आंदोलनाच्या बाबतीमध्ये सूर निघाला। पण आंदोलनाच्या सकारात्मकतेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जवळपास 1,500 ते 1,000 सह्या सर्व गावांनी ना हरकत म्हणून या ठिकाणी दिलेल्या आहेत। ग्रामपंचायतीचा ठराव सुद्धा या ठिकाणी झालेला आहे की हे उपोषण याच ठिकाणी राहू शकतं। मग अशामध्ये लक्ष्मण हाके का घाट घालतायत आंतरवाली सराठीमध्ये येऊन उपोषण करण्याचा? तुम्हाला काय वाटतं याविषयी आपण नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। आपण प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहणार आहे आणि आजचा उपोषणाचा हा 5वा दिवस आहे। गावगाड्यातल्या सर्व मराठा समाजाला विनंती आहे या योद्ध्याला पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वांनी आंतरवाली सराठीकडे येणं गरजेचं आहे। आपला मित्र उदय बिसे पाटील, जय जिजाऊ जय शिवराय, धन्यवाद बांधवांनो।